नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये. तर ग्रामसेवक भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुमची जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते, त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता असेल, वयोमर्यादा असेल, अभ्यासक्रम असेल, त्यानंतर परीक्षेचे स्वरूप असेल, त्यानंतर तुम्हाला पगार किती भेटतो, त्यानंतर कोणती कोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत, त्यानंतर तुमची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, ह्या सर्व गोष्टींची माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याशेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. सविस्तर माहिती आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, ग्रामसेवक भरतीची एक नवीन बॅच आपली सुरू होत आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स त्या ठिकाणी भेटणार आहेत. ओके, तुम्हाला जर बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. 8669391631. ओके, अत्यंत कमी फीज मध्ये आपण बॅच ही अवेलेबल करून दिलेली आहेत. ओके, 1 2 ते 3 दिवस यासाठी ऑफर्स आहेत. त्या ह्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला बॅच त्या ठिकाणी परचेस करायची आहेत. तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड सेशन, त्यानंतर नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटणार आहेत आणि अत्यंत कमी फीज मध्ये आपण बॅच ही अवेलेबल करून दिलेली आहेत. ओके, तर ह्या बॅचमध्ये सर्व विषयांचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करायला भेटणार आहे. तर मित्रांनो, सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करायचं आहे. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत आणि टेलिग्रामलाही सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. टेलिग्रामची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व काही गोष्टींची माहिती त्या ठिकाणी भेटत असते. तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे. सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे आणि ग्रामसेवक भरतीसाठी स्पेशल बॅच आपली ही सुरू होत आहेत आणि अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच ही ठेवलेली आहेत. या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. तर सविस्तर माहिती मित्रांनो आपण बघूयात. आता सर्वात महत्वाचं म्हणजे वयोमर्यादा. तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं आहे तर तुमचं वय त्या ठिकाणी काय पाहिजे? तुमचं वय 18 वर्ष, कमीत कमी वय तुमचं 18 आणि जास्तीत जास्त 38. बघा, ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा काय आहेत? 18 ते 38 वर्ष. तुमचं जर वय असेल तर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी ऍप्लिकेबल आहात. ग्रामसेवक या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर कॅटेगरीमध्ये असला तर 18 ते 43 वर्ष. ओके, 18 ते 43 वर्ष. 2023ला ग्रामसेवक भरती झालेली होती. तर त्या ग्रामसेवक भरतीमध्ये 2 वर्षाची जी काही वयामध्ये शिथिलता आहे तर ती देण्यात आलेली होती. ओके, आता ही जी काही पीडीएफ आहे 2023ची ग्रामसेवक भरतीची, तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला भेटेल आणि त्या पीडीएफ मध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही गोष्टी भेटेल. वयोमर्यादा असेल, शैक्षणिक पात्रता असेल, पूर्ण जी काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीच्या पीडीएफ, प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी जाहिरात आलेली आहेत. आता ग्रामसेवक जी काही भरती आहे तर ती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत होत असते. ओके, त्यामध्ये खूप सारे पदं असतात आणि एकत्रित जाहिरात त्या ठिकाणी येत असते. ओके, प्रत्येक जिल्हा परिषदेची जी काही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. ओके, परंतु प्रत्येक जिल्हा परिषदेच्या ज्या काही पीडीएफ आहेत तर त्या पीडीएफ मध्ये कंत्राटी ग्रामसेवक हे जे काही पद आहेत तर ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता असेल, वयोमर्यादा असेल, अभ्यासक्रम असेल आणि बाकी इतर ज्या सर्व काही गोष्टी आहेत तर त्या सेम आहेत. एक पीडीएफ तुम्ही जर रीड केली तरी तुम्हाला त्या ठिकाणी चालणार आहे. तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं ए क्लास एज्युकेशन, त्यावरती ही पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. ओके, सविस्तर माहिती बघूयात. आता वय बघा, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. 3 मार्च 2023 अन्वय शासन सेवेत नियुक्तीसाठीचा कालावधी वयोमर्यादेत 31 डिसेंबर 2023 पर्यंत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहेत. ओके, म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जे काही विद्यार्थी आहेत, ओके, ओपन कॅटेगरीसाठी जे काही विद्यार्थी आहेत त्यांची वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असते जनरली. ओके, परंतु त्यांना आता त्या ठिकाणी 2 वर्ष शिथिलता देऊन त्यांचं जे काही वय आहे खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 45 वर्ष देण्यात आलेली आहेत. म्हणजे 2023ला ज्यावेळेस भरती झाली होती तर त्यावेळेस ज्या उमेदवारांचं वय 38 वर्ष होतं किंवा 39 वर्ष होतं आणि ते ओपन कॅटेगरीमध्ये होते तर त्यांना त्या ठिकाणी 2 वर्षाची वयामध्ये शिथिलता त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. म्हणजे 18 ते 40 पर्यंत ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी अप्लाय करू शकत होते आणि 18 ते 45 पर्यंत अदर कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत तर ते अप्लाय करू शकत होते. परंतु जनरली वयोमर्यादा 18 ते 38 आणि 18 ते 43 वर्ष आहेत. ज्यावेळी जाहिरात येईल, ओके, तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहेत की वयामध्ये शिथिलता भेटली आहेत का नाही, किंवा तेच वयोमर्यादा त्या ठिकाणी किंवा तीच वयोमर्यादा त्या ठिकाणी ऍप्लिकेबल आहेत, 18 ते 38 किंवा 18 ते
43 वर्ष. ओके, वयोमर्यादेबद्दल सर्व डाऊट तुमच्या ठिकाणी क्लिअर झालेले असतील. ओके, बघा आता शैक्षणिक पात्रता हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा. शैक्षणिक पात्रतेबद्दल तुम्ही सांगा. ओके, आता कंत्राटी ग्रामसेवक, आता ग्रामसेवकाचे जे काही वेतन वगैरे आहे ते पुढे आपण बघूयात. ओके, किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे HSC. ओके, 12वी तुमची झालेली पाहिजे. ओके, बघा 60 गुणांसह आणि 12वीला तुम्हाला त्या ठिकाणी 60% पाहिजे, तरच तुम्ही त्या ठिकाणी ग्रामसेवक पदाला अप्लाय करू शकतात किंवा ग्रामसेवकाचा फॉर्म भरू शकतात. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहेत, 12वी कशातूनही झालेली असेल तरी त्या ठिकाणी चालणार आहे. आर्ट असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, परंतु 12वीला त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी 60 मार्क्स असणं, 60% असणं आवश्यक आहे. ओके, किंवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकीची पदविका. ओके, म्हणजे तुमचा डिप्लोमा, बघा डिप्लोमा तुमचा झालेला असेल ना तरी त्या ठिकाणी चालणार आहे. आणि कोणत्याही ब्रांच मधनं तुमचा डिप्लोमा झाला असेल तरी त्या ठिकाणी चालणार आहे. एकतर तुमची शैक्षणिक पात्रता 12वी पाहिजे किंवा डिप्लोमा. ओके, या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. आता खाली काय दिलेलं आहे बघा, शासन मान्य संस्थेची समाज कल्याणाची पदवी BSW. ओके, BSW किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता किंवा कृषी पदविका. म्हणजे तुमची जर ऍग्रीचा डिप्लोमा झालेला असेल 2 वर्षाचा, बघा पदविका 2 वर्षाचा, ऍग्रीचा जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल किंवा तुमची जर BSc ऍग्री झाली असेल, पदवी झाली असेल, तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे कोण कोण करू शकतं, ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे, त्यांची 12वी झालेली आहे, 12वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 60% आहेत, किंवा समाज कल्याणाची जी काही पदवी आहेत BSW ती झालेली आहेत, किंवा तुमचा कृषीचा डिप्लोमा झालेला आहे, किंवा कृषीची जी काही पदवी आहेत बघा, किंवा कृषी विषयाची पदवी तुमची जर झाली असेल तर ते विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात. किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती. तुमचं जर प्लेन BA झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल तर ते यासाठी ऍप्लिकेबल नाही. ते लक्षात घ्या, या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवार अधिक पसंती. ओके, संगणक हाताळणी वापराबाबत तुमची जर MSIT या ठिकाणी झालेली असेल तर गुड. तुमची जर MSIT झालेली नसेल तर पुढे त्यासाठी काय त्यांनी सांगितलेलं आहे तेही आपण या ठिकाणी बघूयात. शैक्षणिक पात्रता तुम्हाला समजलेली असेल, 12वी झाली असेल तरी चालणार आहे, त्याच्यानंतर डिप्लोमा झाला असेल तरी चालणार आहे, कृषीचा डिप्लोमा चालणार आहे, कृषीची पदवी चालणार आहे. ओके, किंवा समाज कल्याणाची BSW डिग्री झालेली असेल तेही चालणार आहेत. ओके, 12वीला फक्त तुम्हाला 60% त्या ठिकाणी लागणार आहेत. ओके, आता ही जी काय आहेत PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटेल, त्या ठिकाणी तुम्ही शैक्षणिक पात्रता बघू शकतात. एकदम डिटेल्स मध्ये माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेचे स्वरूप. आता परीक्षेचे स्वरूप कसे असते कंत्राटी ग्रामसेवकसाठी, तर त्यामध्ये तुमचे मेनली 5 विषय असतात. ओके, कोणते कोणते? मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि GK. ओके, आणि एक कृषी. ओके, मराठीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी 15 प्रश्न विचारले जातात, इंग्रजीवरती 15, गणित बुद्धिमत्तावरती 15 आणि GK वरती 15. आणि जो कृषीचा जो काही घटक आहे, कृषी घटकावरती 40 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आता मराठीवरती 15 प्रश्न विचारले जातात, त्यासाठी 30 मार्क्स असतात. इंग्रजीवरती 15 प्रश्न 30 मार्क्स असतात. गणित बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न 30 मार्क्स, GKचे 15 प्रश्न 30 मार्क्स आणि कृषीचे 40 प्रश्न 80 मार्क्स. टोटल तुमचे 100 प्रश्न असतात आणि त्या ठिकाणी 200 मार्कची परीक्षा त्या ठिकाणी होत असते. आणि त्यासाठी टाइम असतो 2 तास. बघा, 120 मिनिट 2 तास टाइम त्या ठिकाणी तुम्हाला असतो पेपरसाठी. ग्रामसेवकाचा जो काही पेपर होतो तर त्या पेपरसाठी तुम्हाला 2 तासाचा कालावधी असतो. त्या ठिकाणी तुम्हाला 120 प्रश्न असतात. 15, 30, 45, 60 आणि 40 100 आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स, असे 200 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी पेपरसाठी असतात. आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. ते लक्षात घ्या, ग्रामसेवकाच्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही. ते आता काठिण्य पातळी बघा, मराठी तुम्हाला 12वीच्या दर्जाचं विचारलं जातं, त्याच्यानंतर इंग्रजी पण 12वी, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता 12वी आणि GK पण त्याच लेवलचं त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं. आणि कृषी पदविका दर्जाचे प्रश्न तुम्हाला जो कृषी घटक आहे तर त्यामध्ये कृषी पदविका दर्जाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे तुमचे कृषी डिप्लोमाच्या ज्या लेवलचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न 40 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. ओके मित्रांनो, ह्या सर्व विषयांचा अभ्यास तुम्हाला आपल्या बॅच मध्ये होणार आहे. अत्यंत कमी फीस मध्ये बॅच अवेलेबल करून दिलेली आहे.
जेणेकरून सर्व विद्यार्थी बॅच त्या ठिकाणी जॉईन करू शकतात. सर्वांनी ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे 8669391631. त्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत. मित्रांनो, परिपूर्ण अभ्यास तुमचा त्या बॅचमध्ये होणार आहे. तर सर्वांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ए क्लास एज्युकेशन ऍप सर्वांनी डाउनलोड करायचं आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. ओके मित्रांनो, हे सर्व विषय तुम्हाला त्यासाठी फार महत्वाचे आहेत. या सर्व विषयांचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. ओके, आता बघा, प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी हे मराठीमधनच विचारलं जातं, इंग्रजी इंग्रजीमधनच, त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता जो काही विषय आहेत तर त्याचे प्रश्न तुम्ही मराठीमधनही सॉल्व्ह करू शकतात किंवा इंग्रजीमधनही सॉल्व्ह करू शकतात. जीकेचे पण सेम आणि कृषी घटक जो आहे तर त्याचे पण प्रश्न मराठी किंवा इंग्रजीमधून तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात. ओके, बघा आता पगार, आता सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामसेवकाला पगार किती असतो. बघा, सुरुवातीचे 3 वर्ष त्याला जे काही मानधन आहे तर 16,000 रुपये मानधन असतं. बघा, 16,000 रुपये मानधन असतं सुरुवातीचे 3 वर्ष. त्याच्यानंतर तुमचा जो काही पगार आहे तर 25,000 ते 81,000 दरम्यान त्या ठिकाणी पगार असतो. 25,000 हा तुमचा बेसिक झाला आणि त्याच्यावरती बाकी सर्व काही गोष्टी पकडल्या तर तुमचा एक 35-36,000 पर्यंत पगार 3 वर्षानंतर तुमच्या त्या ठिकाणी जाऊ शकतो 7व्या वेतन आयोगानुसार. आता 8वं वेतन आयोग ज्या वेळेस लागेल तर त्यावेळेस हाच पगार 50-60,000 तुमचा त्या ठिकाणी होईल. ओके, तर मित्रांनो बघा, आता ग्रामसेवक हे जे काही पद आहे तर ते जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतं आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गतच याची जाहिरात त्या ठिकाणी येत असते आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत बाकीचे इतर सर्व पद येतात. बघा, आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेवक पुरुष असेल, आरोग्यसेवक पुरुष, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी असेल, हे जे काही पद आहे तर ह्या पदांची ही तयारी तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. आपल्या युट्यूब चॅनलवरती ह्या सर्व पदांची माहिती विद्यार्थी मित्रांनो एक एक व्हिडिओमध्ये येणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामवरती तुम्हाला ही सर्व पीडीएफ भेटेल, त्यातून तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती बघता येईल आणि सर्व पीडीएफ त्या ठिकाणी रीड केल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती त्या ठिकाणी भेटणार आहेत. ओके, तर सुरुवातीला जो काही पगार आहे 3 वर्ष तर तो 16,000 रुपये ग्रामसेवकाला त्या ठिकाणी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर MSIT बघा, तुमची जर MSIT झालेली असेल तर ओके, तुमची जर MSIT झालेली नसेल तर तुम्ही नियुक्ती झाल्यावर 2 वर्षाच्या आत मध्ये ते सर्टिफिकेट जमा करू शकतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची अजून MSIT झालेली नाहीत तर त्यांनी टेन्शन घ्यायचं नाहीये. ओके, MSIT ला ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे किंवा MSIT तुम्ही आता जरी नाही केली, तुमची नियुक्ती झाली त्यानंतर तुम्ही 2 वर्षामध्ये MSIT पूर्ण करून त्याचं जे काही सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी जमा करू शकतात. ओके, तर मित्रांनो, आणि आता ही जी काही कागदपत्रे आहेत तर ही कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत. यावरती डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येईलच, परंतु याचा जो काही स्क्रीनशॉट आहे किंवा याची ही जी काही पीडीएफ आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकणार आहे. ओके, टेलिग्रामला जाऊन सर्वांनी ही पीडीएफ बघायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला समजेल की कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. ए क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. ओके, आता यामध्ये बघा, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा असेल, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा आणि बाकीचे इतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर हे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरताना लागणार आहेत. तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येईलच. ओके, तर मित्रांनो, सर्वांनी बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे. अत्यंत कमी फीज मध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. तर सर्वांनी बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे. लवकरात लवकर बॅच आपली सुरू होत आहे. तर ह्या नंबरला सर्वांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ए क्लास एज्युकेशन ऍप तुम्ही इन्स्टॉल करू शकता. टेलिग्रामलाही जॉईन होऊ शकता, तिथूनही तुम्ही बॅचला ऍडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतात. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.